हाय गाईज अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. कालचा प्रिव्ह्यू मी तिथनं दिला होता आणि आजचा इथनं देतो. अगेन वन मोर हेक्टिक डे. कालचा व्लॉग ज्यांनी बघितला आहे ॲट द लास्ट एंडला मी सांगितलं होतं की मला आज सकाळी म्हणजे 17 तारीखला उठायला लेट झालं होतं. एक किती 8:30 वाजता मी उठलो होतो आणि 9:30ला मला ऑफिस होतं. देन आय टूक द डिसिजन की मी वर्क फ्रॉम होम करणार. तर मग 9:30 ते 6:30 कामात गेल्या एंटायर डे. देन 6:30 ते 7:30पर्यंत RCB वर्सेस PBKSची मॅच बघितली आणि मॅच बघून मला फक्त एवढंच वाटलं, भाई चोकर्स साऊथ आफ्रिकेला बोलता, बट रिअल चोकरची टीम जर कोणती असेल ना तर या मोमेंटला ती पंजाब किंग्सची आहे. इनिशियली 6 मॅच जिंकून आले, 1 ड्रॉ झाली, विनिंग स्ट्रेक, आणि त्याच्यानंतर आता ही 6वी मॅचचे लूज, आणि आता ते स्वतः क्वालिफाय होता का नाही त्याची गॅरंटी नाही आहे काय. बट फायनली आपली टीम क्वालिफाय झाली आहे. RCB फुली आपण यावर्षी दुसरा कप पण नक्कीच उचलू. चला सो देन मी 7:30 वाजता कॉफी पिलो. रिटर्न आल्यानंतर माझं डोकं दुखत होतं. देन मी जस्ट म्हटलं की नाही, मला एक नॅपची गरज आहे. देन आय विल इन्फॉर्म माय रूममेट्स, जस्ट कुक दी फूड फॉर देम ॲज वेल अँड फॉर मी ॲज वेल. आणि ज्यावेळेस डिनर होईल त्यावेळेस मला फक्त जेवायला उठवा. दॅट इट दिस आहे. जेवायला मला उठवलं आहे, व्यवस्थित जेवण झालं आहे. झोप आणि जेवणानंतरनं मला कुठंतरी थोडं बरं वाटलं. त्यानंतर मी घरी फोन केला आणि थोडंसं माझं पर्सनल वर्क बाकी होतं ते कंप्लीट केलं. हे माझा लॅपटॉप पण त्याच्यावरती टेबलवरतीच ठेवलेलं आहे अजून पण. रात्रीचे 12 वाजता आहे. आता जस्ट फिनिश झालं आहे. म्हटलं थोडंसं आपलं स्किन केअर करावं आणि भांडे धुवायचे राहिलेत. डिनर त्याने बनवलं होतं, आता भांडे मला धुवायचे, तर ते धुवायचे. आणि या असा हा सकाळचा दिवस होता. काहीच मागच्या 2 दिवसापासून पुन्हा थोडंसं हेक्टिक शेड्यूल. इवन दो संडे होता तरीही होपफुली उद्यापासून सगळं ठीक होईल, थोडा टाईम भेटेल आणि वी विल बॅक ऑन द ट्रॅक अगेन. तर मग भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.